नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य भरती गट क आणि गट ड संदर्भात महत्त्वाची माहिती अपडेट देत आहोत। विद्यार्थी मित्रो, निवड याद्या कधी येणार त्यात अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे 2021ला जे पेपर झालते त्याची जी परत पुन्हा फी आहे ती भेटणार का, त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। तसंच विद्यार्थी मित्रो, जिल्हा परिषद भरतीचे जे पेपर रखडले आहेत हे कधी होणार त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आहे। एकच विनंती करतो की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज पुन्हा सांगतो सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय, कालच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे जे सदस्य आहेत त्यांनी सहसंचालक आरोग्य सेवा पुणे इथे भेट दिलेली आहेत आणि आरोग्य विभागातील जे गट क आणि ड भरती परीक्षेचे जे आता निकाल रखडलेले आहेत म्हणजे मेरिट लिस्ट निवड याद्या त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तिथे पाठपुरावा केला असून लवकरात लवकर लावण्याची त्यांनी विनंती केली आहे। तर विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती हे ज्या भरती परीक्षेमध्ये घोटाळे होतात त्यावर आवाज उठवत असतात आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करतात, गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे लढतात। आणि विद्यार्थी मित्र, त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक भरत्यांचे घोटाळे उघड केले होते, ज्यामध्ये आरोग्य भरती असो, त्यानंतर तलाठी भरती असो किंवा म्हाडा भरती किंवा पोलीस भरती विद्यार्थी मित्र, तर त्यांनी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारे घोटाळे ओपन केलेले आहेत। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय त्यांनी काय म्हटलं आहे ते आपण सविस्तर वाचूया। विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय की आरोग्य सेवा आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आज भेट दिली। 2021चे परीक्षा शुल्क परत करण्यास संदर्भात निवेदन देण्यात आले। काही शंकास्पद उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, 2021ला जी आपली भरती परीक्षा झाली आरोग्य विभागाचे त्यावेळेस मंत्री होते आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब, त्या काळामध्ये ती भरती झाली आणि त्यामध्ये पेपर फुटीचं सगळ्यात मोठं प्रकरण झालं होतं। त्यानंतर त्यांचं सरकार जाता अचानकमध्ये मोठी घोषणा केली होती की आरोग्य भरती गट क आणि ड भरती परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात येत आहे आणि ती जी भरती परीक्षेची फी आहे विद्यार्थी मित्र ती सगळ्या विद्यार्थ्यांना परत भेटावी यासाठी निवेदन देण्यात आलं आहे। तुम्ही बघू शकताय काही शंकास्पद उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली, जे उमेदवार बॅकलिस्टेड आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्र अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, तसंच असे विद्यार्थी जर भरती परीक्षेत आढळले तर त्या संदर्भात ॲक्शन घेण्यात यावी। त्या संदर्भात संशयास्पद उमेदवाराबाबत चर्चा करण्यात आली। तर विभागनिहाय निवड याद्या लवकरच लावण्यासंदर्भात मागणी केली। निवड याद्या आजपासून 8 ते 9 दिवसात कधी लागतील, याच काळात निवड याद्या लागल्या नाही तर त्याबद्दल आम्हाला दोष न देता विभागाला विचारणा करावी ही नम्र विनंती आम्ही फक्त मिळालेली माहिती देत आहोत। स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता यांनी पाठपुरावा केलेला आहे की जी भरती परीक्षा आहेत त्या संदर्भामध्ये लवकरात लवकर निर्णय लावण्यात यावे। साधारणतः जरी 8 ते 9 दिवसांनी सर्व परीक्षेचे निकाल लागणार। तर अशाच माहितीसाठी चॅनल अपडेटमध्ये राहिले। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप खूप धन्यवाद, आभारी आहे। आणि विद्यार्थी मित्र, आता आपण जिल्हा परिषद भरती संदर्भात माहिती देणार आहोत। तर कालच विद्यार्थी मित्र न्यूज होती की जिल्हा परिषद भरतीचे जे पद आहेत ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि इतर जे पद आहेत त्याचे जे परीक्षा रखडलेले आहेत त्या लवकरात घेण्यात यावे। सगळ्यात विशेष म्हणजे आता ही जी आचारसंहिता लागणार आहेत लोकसभेची त्यापूर्वी जर झाले तर खूप चांगला आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तर विद्यार्थी मित्र, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न्यायालयीन प्रश्न आहेत कोर्टामध्ये गेलेले असल्यामुळे याला शासनसुद्धा दखल घेऊ शकत नाही, कारण की जर शासनाने या संदर्भात काही केलं आणि उद्या न्यायालयाने वेगळाच निकाल दिला तर परत पुन्हा शासनाला ते खूप मोठा म्हणजे त्याच्यामध्ये ते परत पुन्हा सर्व दुरुस्त करावं लागतं आणि त्याच्यामुळं त्यांना खूप मोठा ते सगळं गोंधळ होतो। त्यामुळं शासन तरी मला वाटतंय की या संदर्भामध्ये न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत कोणती ॲक्शन घेणार नाही विद्यार्थी मित्र। तर अशा प्रकारे सर्व माहितीनं अपडेट होती विद्यार्थी मित्र। तुम्ही अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेटमध्ये राहा। आपण तलाठी तसंच इतर भरत्या संदर्भात खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आणि अपडेट देत असतो, त्यामुळे तुम्हाला एकच विनंती घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।